गोपीचंद पडळकरांवरती रामोशी समाज नाराज। आमदार पडळकर साहेब, तुमचा आमचा संबंध संपला। आमदार पडळकरांनी आमच्या समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये। रामोशी समाज कृती समितीचे अध्यक्ष तथा MM ग्रुपचे संस्थापक मोहनराव मध्ये MM नाना व शिवप्रेम रामोशी संघटनेचे अध्यक्ष व कृती समितीचे मार्गदर्शक आप्पासाहेब चव्हाण सर्वांची नावं घेण्यात वेळ घालवत नाही। पूर्ण महाराष्ट्रामध्ये कृती समितीचे अध्यक्ष सन्माननीय मोहनराव मध्ये MM नाना यांच्या पाठीशी सर्व समाज बांधव बंधू भगिनी खंबीरपणे उभे आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून गेली 8 ते 10 वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील हिंदवी स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणून संबोधले जाणारे शूरवीर बहिर्जी नाईक यांचा प्रत्येक वर्षी गेली 10 वर्ष आपण बानूरवाडी या ठिकाणी त्यांच्या पराक्रम स्मृती दिनानिमित्त ऑगस्ट महिन्यामध्ये अतिशय भव्य दिव्य सोहळा घेत आलेलो आहोत। त्या प्रत्येक सोहळ्याला जिल्ह्यातील सर्व आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, राजकीय नेते मंडळी, सगळ्या पक्षाच्या नेते मंडळींना आपण आमंत्रित करून या बानूरगडाचा विकास व्हावा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील अपरिचित मावळ्याला न्याय मिळावा ही भूमिका या ठिकाणी नानांच्या माध्यमातून आम्ही घेतली। त्याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर साहेब व माजी मंत्री सदाभाऊ खोत साहेब या दोघांनी आपल्या स्थानिक फंडातून प्रत्येकी 25 लाख रुपये निधी बहिर्जी नाईकांच्या स्मारकासाठी वापरण्याचा ठरवल्याने निधी जाहीर केला आणि त्याचाच 50 लाखाच्या निधीचा भूमिपूजन सोहळा समाजाला विचारात न घेता समाजातील नेत्यांशी कुठलीही पूर्वकल्पना चर्चा न करता आज भूमिपूजन सोहळा त्या ठिकाणी आयोजित केला। त्याचबरोबर खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार अनिल भाऊ बाबर यांनाही आपण त्या कार्यक्रमाला आमंत्रित करून या बानूरगडाचा विकास व्हावा म्हणून आपण त्यांना निवेदन दिलं होतं। अनिल भाऊंनी त्याची दखल घेत राज्य शासनाकडून 2,04,97,000 रुपयाचा निधी मंजूर करून घेतला आणि तसा GR आमच्या संघटनेला या ठिकाणी प्राप्त झाला। मी महाराष्ट्र शासनाचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो की समाजाला विचारात घेऊन जर आजचा भूमिपूजन सोहळा झाला असता तर संपूर्ण राज्यातील समाज त्या सोहळ्याला लुटला असता, मोठ्या संख्येने उपस्थित राहिला असता। परंतु महाराष्ट्रातील रामोशी समाजाची एकच भावना आहे की असा तुकड्या तुकड्याने निधी उपलब्ध करून बहिर्जी नाईकांचं चांगलं स्मारक होणार नाही। राज्य शासनाचा निधी आणि जे काही राज्यकर्ते आहेत ते सर्व पक्ष असले ज्यांना ज्यांना त्या ठिकाणी मदत करायचे सर्वांचा निधी एकत्र करून अतिशय राष्ट्रीय लेवलचं बहिर्जी नाईकांचं स्मारक आपल्याला बानूरगडावर करता येईल अशी भावना महाराष्ट्रातील रामोशी समाजाची या ठिकाणी निर्माण होत आहे। म्हणून या ठिकाणी आज कृती समितीच्या माध्यमातून MM ग्रुपची एक संयुक्त बैठक विटा गेस्ट हाऊस या ठिकाणी होत असताना सर्वांचा एक निर्णय झालेला आहे की समाजाला विचारात न घेता जर आज बहिर्जी नाईकांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाचा सोहळा होत असेल तर त्या सोहळ्यावर आम्ही कृती समितीच्या माध्यमातून MM ग्रुपच्या माध्यमातून बहिष्कार टाकतो आणि आम्ही त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही। बहिर्जी नाईकांचं राष्ट्रीय लेवलचं स्मारक कसं होईल आणि शासनाचा 2,04,97,000 रुपयाचा निधी कसा वापरातील उत्तम प्रकारचे आर्किटेक्ट बनवून अतिशय भव्य दिवस स्मारक त्याचा भूमिपूजन सोहळा या ठिकाणी आदरणीय आमदार साहेबांनी आत्ताच सांगितलं की पुढच्या महिन्यात 16 तारखेला राज्य मंत्रिमंडळातील मुख्यमंत्री असेल सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी प्रमुख नेते यांच्या उपस्थित आपण पुढच्या महिन्यात 16 तारखेला तो भूमिपूजन सोहळा घेणार आहे। त्या ठिकाणी महाराष्ट्रातून हजारो रामोशी समाज बांधव उपस्थित राहतील कारण शासनातील सदस्य विधानसभेचे सदस्य यांनी आत्ताच नानांना निमंत्रण दिलेलं आहे की पुढच्या महिन्यामध्ये आपण तो सोहळा घेऊ। जर शासनाच्या वतीने निमंत्रण मिळालं तर त्या कार्यक्रमाला जाण्याला आनंद होईल, तर समाजाला जर विचारात न घेता जर असं भूमिका होत असेल तर आमचा समाज त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही असं मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगू इच्छितो। धन्यवाद। परंतु त्यांच्या हातनं एक मोठी गोडचूक झाली की त्यांनी आपल्या समाजामध्ये भांडणं लावण्याचा कार्यक्रम या ठिकाणी केला आणि जे नको तेच आता घडलं। जे चांगल्यासाठी घडायचं होतं, जे चांगलं घडायचं होतं, जे अहिल्यादेवीच्या पुतळ्याचं उद्घाटन त्यांनी ज्या पद्धतीने केलं
उद्या शरद पवार साहेबांच्या हस्ते त्या ठिकाणी उद्घाटन होतं. अगोदरच्या रात्री त्यांनी उरकून घेऊन रात्री फटाकडे वाजून मोकळे झाले. तसं 16 तारखेला होती का काय आणि अनिल बाबर करतायत का काय ह्याची कानकून त्यांना लागली आणि त्यांनी आज घाईघाईत घेतलं. हे आता आज आम्हाला कळलं. कारण त्याच्यामुळे आज घेण्यामागच्या पाठीमागचं कारण काय तर ह्याचं काय गणित ते आज आम्हाला कळलं. कारण 16 तारखेला महाराष्ट्र सरकार MM नानांच्या बरोबर चर्चा करून त्या ठिकाणी तो कार्यक्रम करतोय आणि हे त्याच्यावेळी त्यांच्या लक्षात आलं. त्यावेळी घाई गडबडीमध्ये त्यांनी हाच कार्यक्रम केला. आम्ही या गोष्टीला अंधारात होतो आणि त्या आमदार साहेबांनी आम्हाला अंधारात ठेवून आजचा कार्यक्रम केला म्हणून करण्याचं ठरवलं आणि तो आज उघड झालं. त्याबद्दल त्या आमदार साहेबांचं मी व्यक्तिशः माझ्या संघटनेच्या वतीनं आणि माझ्या वतीनं मी त्या आमदार साहेबांचा जाहीर निषेध करतो आणि अशा प्रकारे त्यांना उज्ज्वल भविष्य, तरुण आहेत, राजकारणामध्ये त्यांना अनेक संधी मिळणार आहेत. परंतु जर पुढे जायचं असेल तर असे विश्वासघातकी राजकारण करणं हे राजकारणात चालत नाही आणि तो माणूस राजकारणात टिकत नसतो. आणि तुम्ही विश्वासघात कुणाचा करताय की ज्यांनी विश्वास संपादन केलेला आहे. रामुशाचं पोर म्हणलं की त्याच्यावर पुढे कोणी लक्ष ठेवतं नाही. रामुशाचं पोर काही प्रामाणिक आहे, तो काही दगा करणार नाही. त्याच समाजाबरोबर दगा देण्याचं काम आज त्या आमदारांनी केलं. त्याचा परत एकदा मी जाहीर निषेध करतो आणि या येणाऱ्या भविष्य काळामध्ये आता आपल्याला एक विचाराने पुढे आपल्याला जायला लागेल. आज आपल्या सांगली जिल्ह्यातील MM ग्रुपची आणि कृती समिती म्हणजे MM ग्रुपचे सांगली जिल्ह्याचे तालुका अध्यक्ष, महाराष्ट्राची बॉडी, आपण ठराविक जणच आपण आज या कार्यक्रमाला कोरोनाच्या ह्याच्यामुळे ठराविक जणांनाच बोलवून आपण हा कार्यक्रम आज बानूरगडावर होणार होता. परंतु थोड्याशा काही अडीअडचणी आल्यामुळं आपला जो काय आनंद होता तो आनंद हिरावून घेतला असं मला म्हणायला काही अडचण नाही. परंतु गेले 8 ते 10 वर्ष आपण या सांगली जिल्ह्यामध्ये MM ग्रुपच्या माध्यमातून काम करतोय. हे काम करत असताना धनगर समाजाचा एक धडाडीचा नेता म्हणून मी काय या धनगर समाजाच्या नेत्याला कधी भेटायला गेलो नव्हतो. परंतु माझ्या कामाची दखल घेऊन माझ्या वाढदिवसासाठी माझ्या घरी येऊन स्वतः तलवार देऊन भेटणारा हा एक धनगर समाजाचा नेता होता. आणि का कोणाला ठाऊक माझं पण त्याच्यावर भरपूर प्रेम होतं. आणि त्या प्रेमापोटी जिल्ह्यामध्ये आपण ज्या वेळेला 8-10 वर्ष काम करत होतो प्रत्येक गावामध्ये आपल्या संघटनेच्या शाखा उभा करत होतो. तो पण मधनं माझ्या त्याच्या गाडीची फॉर्च्युनरची नेहमी कुठेतरी एकामेकाची एंट्री समोरासमोर व्हायची आणि त्यातून आपले जवळ झाली होती. आणि ही जवळीक अतिशय विश्वासाने मी त्याच्या सानिध्यात आलो होतो आणि माझा पण त्याच्यावर पूर्ण विश्वास होता. परंतु मी गेल्याच वेळी बानूरगडाच्या आपल्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाच्या वेळेला लाईव्ह भाषणात सांगितलं होतं, गोपीचंद पडळकर तुम्ही आज RTI मध्ये, उद्या तुम्ही भाजपमध्ये उडी मारशीला आणि आम्ही त्यावेळेला तुम्हाला पाठिंबा देणार नाही असं मी लाईव्ह भाषणात सांगितलं होतं. कारण माझं तेवढं त्याच्यावर प्रेम पण होतं. परंतु का कोणाला ठाऊक गोपीचंद पडळकरांनी गेल्या पंढरपूरच्या इलेक्शन संदर्भात देवेंद्र फडणवीसांना फोन करायला सांगण्याचं काम पण गोपीचंद पडळकरांनीच केलं असावं असं माझा अंदाज आहे. कारण माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला महाराष्ट्राचा जर उपमुख्यमंत्री म्हणजे मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री मला फोन करत असतील आणि मला उगाचच हरभऱ्याच्या डाळ्यावर चढवून मला खाली आपटायचं काम जर कोण करत असेल तर मला वाटतं हे गोपीचंदच केलं असावं. आणि मला देवेंद्र फडणवीसांचा फोन आला आणि मी जातीनिशी सुनील भाजपचं काम तिथं जाऊन केलेलं आहे आणि त्या पद्धतीनं त्यांची 3 ते 3.5 हजारांनाच सीट आलेली आहे. काय असं नाही, मी जर अगोदर माझ्यावर राष्ट्रवादीनं किंवा इतर पक्षांनी माझ्याशी संपर्क साधला असता तर मी त्यांचं सुद्धा काम केलं असतं. मी नेहमी प्रवाहाच्या दिशेनं व्हायला पाहिजे आपण असं मी विचाराचा माणूस आहे. ज्या वेळेला भाजपचं सरकार होतं त्या दिशेनं वाहिलोय आपण. भाजप करून आम्ही आपल्या समाजासाठी जे आपल्या पदरात पाडून घ्यायचं होते ते आपण पदरात पाडून घेतलं. पण त्याचा अर्धाच निकाल लागलाय. क्रांतिकारकाच्या यादीत तो उमाजी नाईकांना स्थान दिलंय.
उमाजी नाईक हे आद्य क्रांतिकारक आहे. आद्य क्रांतिकारक उमाजी राजे असं घोषित करा म्हणून अशी मागणी होती. पण काही तोंडाला थोडंसं कुसलं. आपण सगळे तुम्ही भाजपमध्ये काम करताय, परंतु तुम्ही कुठल्या पक्षाचं म्हणून गुणगान गात नाही. आपला राजा हा उमाजी नाईक हा आद्य क्रांतिकारक होता. वासुदेव बळवंत फडके हे त्याच्यानंतर 12 वर्षांनी जन्माला आलेले, त्यांना आद्य क्रांतिकारक म्हटलं जातं. आणि उमाजी नाईकांना क्रांतिकारक म्हणजे त्या सुद्धा सरकारनं आपल्याला स्थान दिलंय, पण फक्त पाय आत ठेवायचा, पाक हात घुसायचं नाही, एवढंच आपल्यासाठी त्या सरकारनं केलेलं आहे. दुसरा विषय असा आहे, मी टीका करतोय असं नाही. भाजप सरकारच्या काळामध्ये आपल्याला आपले नेते, त्यावेळेचे नेते दौलतनाना शितोळे यांच्या अध्यक्षमध्ये आपण महाराष्ट्रभर फिरू. त्यात आप्पा होते, मी होतो, सगळीच आपण त्यांच्या पाठीमागे होतो. त्यांनी जे काय कार्य केलं आपल्या समाजासाठी, त्यावेळेला आपल्या समाजाची संघटना एवढ्या मोठ्या पद्धतीने संघटना चालली होती की लाखो माणसं गोळा होती. लाखो म्हणजे तुम्ही बघितलेलं आहे त्यावेळेची परिस्थिती. 1 लाख 2 लाख माणसं भिवडीमध्ये गोळा करण्याचं काम आपण सगळ्यांनी केलंय. आज ते काम आणि त्याच्यात वितुष्ट आणण्याचं काम ह्या राजकीय नेत्यांनी केलं. त्याची पण मला उदाहरणं माहिती. मी स्पष्ट नाव घेऊन सांगू इच्छितो. ही एवढी संघटना आपली मोठी महाराष्ट्रामध्ये आपला समाज 60-70 लाखाच्या घरात राहत असताना त्या काळामध्ये गिरीश बापट साहेबांच्या बरोबर आपण सगळीच बसवली आणि आपल्याला बाजूला ठेवून वैयक्तिक दौलतनाना शितोळे यांना सांगितलं की तुम्ही एक संघटना काढा. मी ती त्याचा पाठपुरावा, मी सगळी माहिती किंवा मला त्यातलं सगळं माहित आहे. मी त्या संघटनेचा अजून सुद्धा निगडी उपाध्यक्ष आहे. जय मल्हार क्रांती संघटनेचा मी अजून सुद्धा निगडी उपाध्यक्ष आहे रजिस्ट्रेशन मध्ये. आलं का लक्षात? त्यातले काही मेंबर आता आपल्या समाजाचे काही नेते मयत झाले. त्यातले कमीत कमी 7 जणांची बॉडी आहे. 7 जणांच्या बॉडीमध्ये आपल्या समाजाचे सुनील चव्हाण अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, ते कोरोनाच्या काळात मयत झाले. दुसरं व्यक्तिमत्व आपले ते जज, ते पण मयत झाले. अशा आपल्या त्या संघटनेचे 3 बबनराव कोमने, त्या संघटनेचे टोटल 7 जण म्हणजे मी ही 3 मयत झालेले. दौलतनाना शितोळे, मी उपाध्यक्ष, धनवडी आबा आणि ही मेलेली 3. किती झाले? म्हणजे हे मयत झालेले 3 किती झाले? 6 झाले. आणि एक कोणतरी संजय जाधव लोणचे, असे 7 त्या संघटनेचे सदस्य. आज मयत 3 आहेत, राहिलेत आता 4. यातलं निगडी मी उपाध्यक्ष आहे जय मल्हार क्रांती संघटनेत. आज त्यांनी टेंभुर्णीला जरी दिलं असलं तरी सुद्धा ती अनलिगली आहे. मी त्यांच्यावर कोर्टात सुद्धा केस घालू शकतो माझ्या नियमानं, पण मला ती वितुष्टपणा करायचा नाही. ही संघटना काढण्याच्या पाठीमागचा हेतू असा होता, गिरीश बापट साहेबांनी त्यांना सांगितलं जी शासनाचं जी देणगी येते ते संघटना रजिस्टर असेल तर ती तुमच्याकडे येणार. आणि त्या संघटनेनं ती केलं आणि समाजाची घडी सगळी महाराष्ट्रभर विस्कटली. त्याचं कारण असं आहे, म्हणून हा समाज महाराष्ट्रात एकी झालेला अजिबात कोणाला बघावणार नाही. आणि आपण नेहमी ह्यो पुढारी त्यो पुढारी करत बसलो तर आणि 50 वर्ष आपला समाज सुधारणार नाही. की आज लिहून ठेवा. मी सांगतोय ती समाजात आपल्या फक्त मी म्हणतोय म्हणून मी यांना पण काही नावं ठेवत नाही. सांगली जिल्हा सोडला तर महाराष्ट्रात कुठल्याही जिल्ह्यात रामुशांचं काम अजिबात संघटनेचं ही मी तुम्ही मान्य करावं लागेल. ही गोष्ट तुम्ही सुद्धा तुम्ही मान्य करावी लागेल. कारण महाराष्ट्रामध्ये फक्त एकमेव असा जिल्हा आहे हा सांगली जिल्हा की या सांगली जिल्ह्यामध्ये आपलं संघटित आहे. आपण संघटित त्या बोध घेऊन ह्या कृती समितीची स्थापना झाली. या जिल्ह्याचा बोध घेऊन ही कृती समितीची स्थापना झाली आणि कुठेतरी आप्पा असेल, मी असेल, दौलत शितोळे असेल, बबनराव कोमने असतील, अशी सगळ्या संघटनेचे नेते एकत्र आले आणि त्याच्यावर खराटा फिरवण्याचं काम काही लोकांच्या मधून झालं राजकीय नेत्यांनी. आणि गडी विस्कटली विस्कट होते. त्याच्यानंतर आपण काम जोमाने करण्यासाठी आम्ही सगळी एकत्र आलो. आता एकत्र आलोय, काम चांगल्या पद्धतीचं चाललंय. हे उमाजी नाईकांचे स्मारकाचं पुण्यातले काम पाहतात, अतिशय चांगल्या पद्धतीचं. कुणाकडे येईल त्याच्याकडे घेऊन का नाही, त्याचा आपल्या समाजाचे एक पुण्यामध्ये मध्य ठिकाणी मध्यवस्तीत आपल्या उमाजी नाईकांचं स्थान शाबीत ठेवण्याचं काम आप्पा चव्हाणांनी, अशोक चव्हाणानंतर आप्पा चव्हाणाने आप्पा चव्हाणाच्या टीमने केलं. आज सांगली जिल्ह्यामध्ये बांधुरगडाचं काम गेले 8-10 वर्षामध्ये आपण कुणीही तिथं जात नसताना आपण हजारो माणसं घेऊन काम करायला चालू केलं.
आणि हजारो लोक तिथं गोळा करण्याचं काम केलं आणि आपण ती समाधीचं स्थळ उजेडात आणण्याचं काम केलं. ही काम करत असताना प्रत्येक वेळेला आपण गोपीचंद पडळकरांना इन्व्हाइट केलं. सगळ्या नेत्यांना डावलो, ह्या सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या नेत्यांना डावलो. आपण गोपीचंद पडळकरांना तिथं उजेडात आणण्याचं काम केलं. आज या माणसानं आमच्या समाजाला कुठल्याही प्रकारचं म्हणजे कुठल्याही प्रकारामध्ये आपल्याला त्याच्या ह्याच्यात घेतलं नाही किंवा कशात सन्मान दिला तो सन्मानाचा भाग नाही, आपल्याला सन्मान नकोच आहे. पण ह्या जे काही 50 लाख रुपये आले त्या 50 लाख ह्या दोघांनी म्हणजे माननीय गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत ह्या दोघांचे 50 लाख वापरण्याचं काम त्या आमदारांनी केलं. ह्या विश्वासात समाजाला विश्वासात घेणं गरजेचं आहे. आज तुम्ही उमाजी हा रामोशी समाजाचा जरी क्रांतिकारक असले तरी सुद्धा हे सगळ्या समाजासाठी त्यांना एका समाजासाठी आपण घेऊ शकत नाही. परंतु किमान आम्ही जे प्रयत्न केले त्यांना विचारणं तरी किमान गरजेचं आहे. हा प्रकार मी सुनील जाधवला फोन करून ज्यावेळेला हे 50 लाख टाकायची भूमिका गोपीचंद पडळकरने घेतली, गोपीचंद पडळकरांना मी सुनीलला फोन लावून त्यांना आर्किटेक्ट पासून पुरवठा केला. बाबा आर्किटेक्ट कुठे आहे? गोपीचंदना काय आर्किटेक्ट मिळाला नसता असं काही नाही, परंतु त्यांनी आमच्याकडे व्हावं अशी आमची इच्छा होती म्हणून आम्ही सुनीलला जोडलो. आणि सुनीलचं त्यांच्याशी घनिष्ठ संबंध झाले म्हणून काय MM ला बोलावा असं काही त्यांना मी शिकवलं का? MM ला बोलला की रामोशी समाज तुमच्या पाठीमागे राहील का? समाजात जे महाराष्ट्रामध्ये नेतृत्व आम्ही काहीतरी पेरलंय की पेरल्याला चांगल्या पद्धतीनेच उगावलं पाहिजे ना. माझं असं मत आहे की गोपीचंद पडळकरांनी आज बर ठीक आहे आम्हाला विश्वासात घेतलं नाही ते पण राहू दे. आज त्यांनी जी काय फेसबुक व्हॉट्सअपला जी काही नावं टाकली किंवा त्याच्यात आम्हाला मान स्थान दुसऱ्या नंबरला मोहन मध्ये कोण आहे? माझं नाव महाराष्ट्रात MM म्हटलं जातं मला म्हणजेच मोहन मध्ये, पण मोहन मध्ये या नावाने मला कोण ओळखतं? बरं कोण आहे? मी वडराज आहे, तेल्याज आहे, कल्याज आहे, नाव्याज आहे, दंगराज आहे, कुणाच आहे? मी रामोशाच आहे. ही तरी किंमत पुढे MM मोहन मध्ये रामोशी समाजाचा नेता आहे घालू दे किंवा रामोशी आहे एवढं तरी टाकायचं. चव्हाण कोण आहे? नाही नंदीवाले. पडळकरांनी षडयंत्र केलं त्याच्यावर आपण पूर्ण नाराज आहे. माझे ते मित्र आहेत, त्यांनी केलेल्या कामाचं मी कौतुकच करतो, परंतु जे ह्या पद्धतीने षडयंत्र केलं त्याच्यासाठी मी गोपीचंद पडळकरांवर पूर्ण नाराज आहे. असून सुद्धा मी इथून पुढच्या काळामध्ये गोपीचंद पडळकर यांच्या कार्याला बहिष्कारच टाकतो असं मी जाहीर करतो. दुसरी गोष्ट, गोपीचंद पडळकरांनी 50 लाख आपल्या समाजाच्या नेतृत्वात क्रांतिकारकांच्यासाठी टाकलं. त्याचबरोबर त्याच काळात या नेत्यांच्या चढाओढीनं आपल्याला शासनानं आता आलेल्या आलेबाबत मी कधी सुद्धा त्यांना फोन केलेला नाही. माझं त्याचं कधी सुद्धा संभाषण नाही. मी कुठल्याही पक्षाच्या नेत्याशी जॉईन नाही. पण आता मला गोपीचंद पडळकरांपासून ज्ञान घेतलं की आता मला कुठल्या तरी नेत्याकडे जावं लागेल, कारण तुम्ही रोज 17 लुगडी जर नेसत तर मी एखादं तर लुगडं नेसून डान्स केले. लक्षात ठेवायचं गोपीचंद पडळकर आज जिल्ह्यामध्ये, आज सांगली जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये काही चुकीचं बोलत असलं तर थोडं समजून घ्या. आज सांगली जिल्ह्यामध्ये आपली संघटना एकनिष्ठ आहे, एकनिष्ठ काम करत आहे. कुठल्याही पक्षाला जॉईन नाही, अजिबात आपला कुठलाही नेता नाही. परंतु जर आज समाजाचं काम या शासनाच्या प्रवाहात वाहणं गरजेचं आहे. त्याला कारण एवढंच आहे, मी सुनीलला पण सांगेन, ज्या वेळेला भाजप सत्तेत होतं त्यावेळेला आपण सगळी संघटित होऊन त्यांच्याकडे जातो. आज सुद्धा गरज आहे. आज राष्ट्रवादी असू दे, काँग्रेस असू दे किंवा शिवसेना असू दे, याच महाराष्ट्रात यांचं सरकार आहे. काय द्यायचं झालं समाजाला तर ही देणार आहे. ही विरोधी पक्ष नेते ही आता काय देणार? ह्यांच्याकडे काय आहे? ह्यांचा फक्त आमदार फंड व्यतिरिक्त यांच्याकडे काही नाही. तुम्हाला जर आपल्या समाजाचा आरक्षणाचा मुद्दा असू दे, आपल्या समाजाचं उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ असू दे, आपल्या समाजाला एखादा उद्योगधंदा व्यवसाय असू दे, ह्या मागण्या करणं सुनील गरजेचं आहे. तुझं जरी तुझं प्रेम त्यांच्यावर असेल, मला म्हणायचं नाही समाज पाहिलं असतं ना, प्रेम बाजूला ठेवून समाजाचं कुठलं कल्याण आहे ह्याच्याकडे बघणं. उद्या त्यांचं बदललं तेच राहील, तिसऱ्याच्या इकडे गेलं पाहिजे. ही पण तेवढी भूमिका आज आणि ही मी सुनीलला सांगत नाही,
मी आज आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या संघटना आहेत, आज माझ्यावर दौलत नानाने अतिशय चांगल्या प्रकारचं बोलणं केलं. मी दौलत नानाला या निमित्तानं सांगू इच्छितो, दौलत नाना भाजपमध्ये सगळं नाही. भाजप हा आपल्यासाठी चांगला पक्ष आहे, आपल्याला मदत केलेली आहे. भाजपनं मदत केली म्हणून ह्या सरकारकडे जायचं नाही, हे विचार दौलत नानांनी कानातनं काढावे. आपल्या महाराष्ट्राचं नेतृत्व ज्या माणसाने केलंय त्याला सर्व पक्षाची त्याचे ही पाहिजे, बांधिलकी पाहिजे. तुम्ही वैयक्तिक भाजपचं जर नेतृत्व स्वीकारत आहात किंवा नुसतं भाजपसाठी काम करत आहात तर त्यातून समाजाचं कल्याण होणार नाही. तुम्ही सुद्धा पुढच्या काळामध्ये या शासनाकडे काहीतरी मागण्या कराव्या, त्या मंजूर करून घ्याव्या, ही मी दौलत नानाला आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं विनंती करतो. कारण आज दौलत नानाने येऊन आमच्या सगळ्या गाडीवर पाणी फिरवून गेला. मला म्हणायला काही त्याला नाव ठेवण्यात काय अर्थ नाही. त्याला बोलवून घेण्याचं षडयंत्र सुद्धा माझ्या म्हणण्याप्रमाणे गोपीचंद पडळकरांनीच केलं असावं आणि आपल्या सगळ्या समाजात ते निर्माण केलं, ही मी आज ह्या निमित्ताने ती भूमिका मांडू शकतो. कारण ही गोष्ट दौलत नाना काय असा नाही बिनबुलींचा मेहमान आलाय आणि तिथं बाईट देऊन गेला. त्याला बोलवण्याचं षडयंत्र सुद्धा गोपीचंद पडळकरांनाच करा. मग दौलत जर स्वतः आला असेल आणि स्वतः जर बाईट देत असेल तर दौलतची किंमत मग 0 आहे असे मी समजतो. त्याला सुद्धा बोलवूनच किंमत दिलेली आहे. म्हणजे आमच्या रामूच्या समाजाचा नेता तिथं बोलवणं आणि आमच्या बरोबर भांडणाचं थेट निर्माण करणं ही सुद्धा षडयंत्र ह्या राजकीय नेत्यांचं आहे. आणि त्या नेत्याला, मी राजकीय नेत्याला म्हणतोय, आमच्या नेत्याला आम्ही दोष देऊ शकत नाही. किती जरी झाला तर तो रामूशाच आहे आणि त्याच्यासाठी आम्ही का पाळणार आहे, तो आमच्यासाठी पाळणार आहे. तुम्ही मध्ये आता ही कोंबडीची ही मधीची लुडबुड करायचं ठरलंय ह्या नेत्यांनी, ती पुढे करावं, नाहीतर जशाच तसं उत्तर दिलं जाईल. गोपीचंद पडळकर आज महाराष्ट्रात प्रत्येकाच्या वर जे लेक्चर भाषाचारी बोलत असतात की त्यांचं राजकीय नेतृत्व आहे, आम्ही सामाजिक नेतृत्व आहे. आमच्या ठिकाण असल्या टिप्पण्या किंवा असलं षडयंत्र करणं, गोपीचंद आम्ही जातीनं रामूचे आहे, तुम्ही जातीनं धनगर आहे, आम्हाला तुम्ही असं कमी समजू नका. जरी आमचं महाराष्ट्रात नेतृत्व नसलं तरी आम्ही कुठल्या भाषेत उत्तर तुम्हाला देऊ शकतो, त्याचा विचार करायचा. पुढच्या काळामध्ये तुमचा आमचा संबंध संपलेला आहे, तुमचा आमचा विषय गोल झालेला आहे. तुम्ही आम्हाला अंधारात ठेवून जर आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून आमच्या समाजात तेढ निर्माण करत असेल तर तुम्हाला आम्ही आमच्या समाजातनं, आपल्या समाजातील जेवढी लोक गोपीचंद पडळकरांबरोबर असतील त्यांनी सगळ्यांनी त्याच्यावर बहिष्कार टाकावा. गोपीचंद पडळकरांनी 50 लाख दिलं म्हणजे आपल्यावर उपकार केलेला नाही. कारण आटपाडी मतदारसंघामध्ये आपला 30-35 हजार रामोशी समाज राहतो आणि तिची त्याला गरज आहे म्हणून ही 25 लाख रुपये टाकले असं माझं स्पष्ट मत आहे. आणि त्याचा गैरफायदा तुम्ही ते घेऊ नका आणि तसं तुम्हाला ती मतदान पडणार नाही. कारण असं जर तुम्ही षडयंत्र केलं तर आम्ही तुमच्या पाठीशी राहणार नाही, ह्याचा विचार करावा. एवढंच मी गोपीचंदला सांगू इच्छितो. दुसरी गोष्ट, आज शिवसेनेच्या आमदारांनी जाणून बुजून, बघा आज जाणून बुजून आपल्यावर, आज गोपी आपल्याकडे बाजूला गेला की दुसरा आपल्याला काय हो लगेच कोण आमदार म्हटलं की लगेच दुसरा पालकमंत्री आहे. पालक आज तुम्हाला सांगायची गोष्ट विसरूनच गेलो. माननीय या जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील साहेब यांच्या बरोबर माझ्या 2 मिटिंगा झाल्या. अजितदादा बरोबर झाली, जयंत पाटलांच्या बरोबर झाली. आता अजितदादाने आपल्याला महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांना आपल्याला वेळ दिला. त्या वेळेसाठी आपण पुढल्या आठवड्यात आपण जाणारच आहे. या जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील साहेब आणि शिवसेनेचे आमदार आता आलेले बाबर साहेब यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काळामध्ये 16 तारखेला पुढल्या महिन्यात आपण जो 16 उद्घाटनाचा कार्यक्रम आपण 16 तारखेला घेतोय त्या कार्यक्रमाला या राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा ते आणतील. आणणार नाही, आमचं काही ती कामच नाही, आम्हाला ती जमणार पण नाही. पण आम्ही या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील आणि शिवसेनेचे बाबरसाहेब असतील यांनी जे आमच्या समाजाला 2 कोटी 4,97,000 रुपये जी दिली आहे शासनाचा तसा GR आहे ती आम्ही शासकीय काम आणि काय कमी पडलं तर आम्ही यांच्या मुडक्यावर बसून घेणार आणि ती काम पूर्णत्वास येणार. एवढंच या निमित्तानं जय हिंद, जय महाराष्ट्र, जय उमाजी. संजीवन दीप होम अप्लायन्सेस, लग्न बसण्याची भांडी, फर्निचर व इलेक्ट्रॉनिक्सचे भव्य 4 मजली AC दालन, घरगुती उपयोगाची सर्व भांडी, सोफा सेट, बेड, फर्निचर तसेच सर्व इलेक्ट्रॉनिक्सचे साहित्य एकाच छताखाली.
आणि तेही आपल्या लेंगरे गावात। आमच्याकडे उधारी जोरदार चालू आहे। 0% व्याजदरात बजाज फायनान्स सुविधा उपलब्ध। चला तर मग आजच संपर्क करा, आपला आनंद द्विगुणित करा। आमचा पत्ता बागलभाऊ चौक, लेंगरे, तालुका खानापूर, जिल्हा सांगली। मोबाईल नंबर 9960040776 9665 416028।